नमस्कार। आता मात्र शेवटी रस्सीखेच स्पर्धेत ऋषिकेशच जिंकतो। सारंगने एवढी काळाकंडी करून सुद्धा काही उपयोग होत नाही। ऐनवेळी जानकी ऋषिकेशला सावध करते आणि शेवटी ऋषिकेशच जिंकतो। आता मात्र ऋषिकेश जिंकल्या जानकी ऋषिकेश जवळ जाते आणि म्हणते, ऋषिकेश काय करत होतात तुम्ही? अहो तुम्ही त्यांच्या नाटकाला बळी पडणार होतात। अहो तुम्ही हरणार होतात। तुम्ही हरावेत म्हणून तर त्यांनी नाटक केलं पोटात दुखायचं, कसं नाही कळलं तुम्हाला? ऋषिकेश म्हणतो, एका क्षणासाठी मला खरं वाटलं, खरंच त्याला त्रास होतोय म्हणून मी ही स्पर्धा सोडून माझ्या भावासाठी जाणार होतो, पण जेव्हा तू मला म्हणालीस तेव्हा मला कळलं। तेव्हा जानकी म्हणते, हो मला लगेच कळलं ते नाटक करतायत, कारण ते हसत होते। त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं की त्यांना दुखत नाहीये, ते नाटक करतायत। त्यांच्या डोळ्यात जिंकण्याची आस दिसत होती। काही करून फसवून समोरच्या लबाडीगिरी करून फक्त जिंकायचं हाच त्यांचा हेतू होता। आता मात्र ऋषिकेशला सारंगचा खूप राग येतो। ऋषिकेश धावून सारंगच्या अंगावर जातो आणि त्याचा सनसनीत थोबाड फोडतो आणि म्हणतो, लाज नाही वाटत तुला अशी लबाडीगिरी करून खेळताना? अरे हिम्मत असेल ना तर चांगल्या मनाने खेळ, हिम्मत असेल तर सत्याने खेळ आणि मग माझ्यासोबत लढून दाखव। अरे तुझी लायकीच नाही माझ्यासमोर खेळायची। आणि मी बोललो होतो, पहिल्याच दिवशी बोललो होतो, ही स्पर्धा जिंकेन तर मीच जिंकेन, तू आणि तुझी बायको काही करू शकत नाही, तुम्ही तोंडावरच पडणार आहात। आता मात्र ऐश्वर्याला राग येतो। ऐश्वर्या आणि सारंग घरी निघून येतात। घरी निघून आल्यावर ऐश्वर्या ही सारंगला बोलते, मी बोलली होती ना तुम्हाला की तुम्ही नाही जिंकणार म्हणून, ऋषिकेश समोर तर तुम्ही नाहीच जिंकणार। आता मात्र सारंगला खूप राग आलेला असतो। सारंग हॉलमध्ये निघून येतो। त्यानंतर इकडे ऐश्वर्या सयाजीला फोन लावते आणि म्हणते की मी बोलले होते ना डॅडा, हा नाही जिंकणार, हा बैल मूर्ख सारंग काही कामाचा नाहीये, तो काहीच करू शकत नाही, तो जिंकूच शकत नाही। अहो नुसत्या मोठ्या मोठ्या बाता मारतो, बाकी काही नाही करणार। काल काय बोलला तो, मीच जिंकणार, मला दादाचा वीक पॉईंट माहीत आहे, काय केलं, काही नाही उपयोग झाला, शेवटी हरलाच ना, मला माहीत होतं हा हरणार। आणि डॅडा आम्ही ही स्पर्धा हरलो तर अजून 5 राऊंड बाकी आहेत, डॅडा काहीतरी कर आणि मला ही स्पर्धा जिंकायची आहे, काहीतरी चिटिंग कर, पण स्पर्धा ही मीच जिंकली पाहिजे। तेव्हा सयाजी विखे पाटील म्हणतो, बघतो बेटा तू नको घाबरूस, जिंकणार तर तुम्हीच आहात। आता मात्र ऐश्वर्या ही सारंगला खूप काही बोलत असते। तेवढ्यात सारंग तिथे येतो आणि तिचं फोनवरचं बोलणं ऐकतो आणि सारंगला वाईट वाटतं, त्याच्या डोळ्यात पाणी येतं। तो मनात विचार करतो, आपलीच बायको आपल्याबद्दल असं बोलते आणि त्याला खूपच वाईट वाटत असतं। मूर्ख सारंगची लायकीच ती आहे, त्याच्यामुळेच त्यानेच पायावर स्वतःच्या धोंडा मारून घेतला आहे। ऐश्वर्याला प्रत्येक वेळी पाठीशी घालतो, त्याला मोठा माज आहे ना ऐश्वर्याचा, ऐश्वर्या बायको असल्याचा मोठा माज मिरवत होतो, मग त्याला अशी ती आता फाट्यावर मारते। बरं झालं मूर्ख सारंग हरला ते। तर इकडे सुमित्राला सांगत असतो, आई आज रस्सीखेच स्पर्धेमध्ये ऋषिकेश दादा जिंकला आणि तो जिंकणारच होता। किती कोणीही मोठा मर्द गडी त्याच्यासमोर उभा ठाकला असताना तरी ऋषिकेशने त्याचे चांगलेच धाबे दणाणून टाकले असते। ऋषिकेश दादा आहेच एकदम भारी। आता मात्र ऋषिकेशचं कौतुक ऐकून ऐश्वर्याला खूपच राग येत असतो। तर इकडे बाबा जिंकल्यामुळे ओवीला खूपच आनंद झालेला असतो। ओवी लगेच येऊन आपल्या बाबांना मिठी मारते। ऋषिकेश जानकी आणि ओवीला मिठीत घेतो आणि म्हणतो, स्पर्धा ही जिंकणार तर आपणच जिंकणार। तिघेही खूपच खुश असतात। अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।